हाय हॅलो, मी प्रियांका. तुमचं स्वागत आहे कोकणी ब्लॉगर या यूट्यूब चॅनलमध्ये. मला आजचा आणि इथून पुढील दिवस आनंदात जावो हीच बाप्पाचरणी प्रार्थना. तर आज आहे मंगळवार आणि आज आहे कार्तिकी एकादशी. तर तुम्हाला सगळ्यांना कार्तिकी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. आज श्रेयांचा शाळेचा दिवाळीच्या सुट्टीनंतरचा पहिला दिवस आहे, त्यामुळे डब्याची आणि नाश्त्याची तयारी चालू होती. तर इथे मी नाश्त्याला मुगाचे धिरडे बनवलेत. याची रेसिपी मी याआधीसुद्धा शेअर केली आहे, तुम्ही नक्की बघा. आणि त्यांचा डबा भरून दिल्यानंतर ते ऑफिसला गेले आणि श्रेयांचासुद्धा डबा भरून घेतला. डबा भरून झाल्यानंतर मग आम्ही शाळेत जायला निघालो. त्याची शाळा 12:30 वाजता भरते. त्याला शाळेतून घरी सोडून येईपर्यंत दुपारचे 1 वाजतात. मग घरी आल्यावरती मग आम्ही दोघी जेवून घेतो आणि तिला मग थोडा वेळ खेळून मग तिला झोपवते. ती झोपल्यानंतर मग मी एडिटिंगचं काम करते. एडिटिंगचं काम झाल्यानंतर थोडा वेळ आराम करते. तर आता इथे 4:30 वाजले. 4:30 वाजल्यामुळे मग मी इथे जेवणाला सुरुवात केली आहे, कारण संध्याकाळ लवकर होते, त्यामुळे मग आल्यानंतर गडबड होते. मग जेवण करायला घेते. तर इथे भात शिजत टाकला होता आणि चहा बनवायला ठेवली होती. भात शिजेपर्यंत मग मी माझी तयारी करून घेते. माझी तयारी करून होईपर्यंत इथे भात शिजून तयार आहे आणि चहासुद्धा तयार झाली होती. तर श्रेयांला आणायला 5:15 वाजता घरातून निघावं लागतं, त्यामुळे मग मी माझी तयारी करून आम्ही दोघीसुद्धा श्रेयांला आणायला शाळेत निघालो होतो. तर चकोलीला चालायला खूप आवडतं, त्यामुळे मग ती चालतच शाळेपर्यंत तिला घेऊन जाते. तर इथे आम्ही शाळेत येऊन पोचलो आहे. शाळेत आल्यावरती 10 मिनटं आधी यावं लागतं, त्यामुळे मग थोडा वेळ थांबावं लागतं. तर इथे चकोली शाळेत आल्यावरती थोडा वेळ खेळते, इकडे तिकडे फिरते, कारण लहान लहान मुलं असल्यामुळे तिला खूप मजा वाटते. त्यानंतर मग आम्ही शाळा सुटली आणि घरी यायला निघालो. तर इथे आम्ही घरी येऊन पोचलो आहे. त्या शाळेतून आल्यानंतर त्याला त्याची स्कूलची बॅग त्याच्या जागेवर नेऊन ठेवायला सांगते आणि डब्बासुद्धा त्यालाच काढायला सांगते. इथे मी शाळेतून येताना थोडी भाजी घेऊन आली, ती साफ करून ठेवते. आणि मला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. तोपर्यंत बाय बाय.